तानाजी सावंत यांच्या दोन पुतळ्यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। तुमचाही संतोष देशमुख केला जाईल असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे। यापूर्वी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडलेली होती। तर तानाजी सावंत यांच्या दोन पुतळ्यांना धमकी आली आहे। माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। तुमचा संतोष देशमुख मस्साजोग करू असा या नोटीसमध्ये अज्ञातांकडून 100च्या नोटीससह धमकीचं हे पत्र आलेलं आपण बघतोय। धनंजय सावंत आणि केशव सावंत यांच्याकडून ढोकी पोलीस ठाण्यात आता तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। विधानसभा निवडणुकीआधी धनंजय सावंत यांच्या घरावर गोळीबार देखील झाला होता आणि धनंजय सावंत धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत। सोनारीमध्ये धनंजय सावंतांचा भैरवनाथ साखर कारखाना आहे। केशव सावंत तेरणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत।